वासुदेव गोंधळीचे रूप धारण केलेले ज्ञानेश्वर बजरंग जोशी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातले वाकत गावातील रहिवासी आहेत. त्यांनी वयाच्या तारुण्यापासून आपण अध्यात्माला सोबत घेऊन शिक्षणाचे धडे देखील गल्लोगल्ली व गावोगावी हे देत असतो असे सांगितले. गावागावात फिरून त्यांनी शिकलेली आई घरादाराला पुढे नेई व घरच्या अंधारातला दिवा लावून शिक्षणाचा प्रकाश निर्माण करत असते. या उक्तीप्रमाणे त्यांनी गावात गल्लीबोळातून फिरून शिक्षणाचे धडे देखील अध्यात्मासोबत देताना दिसून आलेले आहे. शिक्षण हे महत्त्वाची शिदोरी असून ते आजच्या युगातले विना हत्याराचे मोठे जीवन जगण्याचे साधन आहे. शिक्षित व्यक्ती जगाला पुढे नेत असतो व अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा हा सगळ्यात मोठा मार्ग निर्माण होत असतो. त्यांनी आपल्या संस्कृतीच्या माध्यमातून व आपल्या कलेच्या माध्यमातून बोलताना सांगितले. या मदन बाबाच्या बगनावाला नाव राहिला मर बाळा अन तुझ्या वाड्याला नाशिवंत दिहा जाणार सकाळ सोडून कोणाचे माई रे देवा कुणाचे गणोत हे जाईल बाळा सोडून या जगाला नाशिवंत दिहा जाणार देवा सकाळ या जीवनायाला मदन बाबाचं नाव राही लांब या विठ्ठल नामाची बघा शाळा भरली शाळा शिकतान बाळा तुझी तान भूक भरली या शिक्षणाच्या पायी देवा येथील विद्येत या शाळेला लहान लहान विद्येत आणि देवा या शाळेला नाव राहील शाळेत अंबर या शाळेला या शिक्षण करा बाळा हो शिकलेली आई घरी घरी ग दिवा लावी शिकलेली आई ग घरी घरी दिवा ग लावी लहान लहान मुलं देवा ते शाळेला या जाई लहान लहान मुलं देवा शाळेला या जाई नाव माई बापाच देवाच या घे सुख दुःख येतील सुख दुःख येतील बाळा शाळेला जाणार असे शिक्षण करू ना देवा झाले असे बाबासाहेबासाठी आंबेडकर शिक्षणाच्या पायी देवा विसरलो या जगाला अनाडी नकाठू लेकराया बायाला असे जगात देवा शिक्षण या तिसराया डोळा बालगोपाल घ्यावे देवा शिक्षण या करा असे विद्यार्थी येतील या शाळेला नाव राहिला बरं त्या शाळेत रे गुरुजीला बाळ घेता दान बाळ घेता गुण देवा असे सराचे गुण कोणी होता साहेब कोणी होता मेची मन कोणी होता विद्यार्थी देवा शिकून या केले फार माई बापाचे नाव केले लिखाण यांबर विठ्ठला.